नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण जाधव आणि तुम्ही पाहत आहात स्मार्ट शेती. स्मार्ट शेती या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतोय. आणि आजच्या ह्या आंब्याची फळांची सेटिंग पहा मित्रांनो. आज दाखवण्याचा उद्देश जो आहे तो फळाची सेटिंगच आहे. तुम्ही पाहू शकता हा जो आंबा आहे, ह्या आंब्याचं नाव मी तुम्हाला सांगणारच आहे, पण तोपर्यंत जर तुम्हाला आंबा कोणता आहे कळाला असेल तर कमेंटमध्ये लगेच लिहा. फळाची सेटिंग पहा मित्रांनो, एकदम जबरदस्त अशी सेटिंग झालेली आहे. आणि एकाच साईडने नसून चौबाजूने जे आहे ती आंब्यांची सेटिंग जी आहे ती तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकता. ह्या आंब्याचं नाव सांगायचं झालं तर मित्रांनो, हा जो आंबा आहे हा दशेरी नावाचा आंबा आहे. हे जे आंब्याची जात आहे ही दशेरी नावाची आहे. आपण केशर आंबे तर भरपूर पाहिले, पण आज जे आहे ते दशेरी आंबा म्हणून आज आपण पाहणार आहोत. थोडक्यात ह्या आंब्याबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, हा खूप रसाळ आणि गोड आंबा असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हा आंबा याच्यामध्ये जी कोय असते यात बारीक असते आणि त्याच्यामुळं खायला अत्यंत चांगला आहे, चविष्ट आहे. हा खूप रसाळ आणि खूप गोड असतो. आणि याचं जे मोहर जो आहे हा थोडा लेट येतो. म्हणजे इतर आंब्यापेक्षा जर आपण केशर किंवा हापूस जर पाहिला तर त्यांना जो मोहर येण्याचा जो कालावधी आहे तो डिसेंबर जानेवारीच्या या दरम्यान राहतो. तर याचा जो मोहर आहे हा थोडा त्याच्यापेक्षा लेट असतो. आणि हा जो आंबा आहे हा लवकर तयार होत असतो. अशीच जर तुम्हाला सेटिंग पाहायची असली तर आपण यापूर्वी जो अपलोड केलेला व्हिडिओ आहे तो तुम्ही एकदा जाऊन नक्की पहा. कारण त्याच्यामध्ये फवारणीपासून तर आंबा व्यवस्थापन, संरक्षण आणि त्याच्यानंतर फळगळ होऊ नये म्हणून काय उपाय करावे सगळं त्यामध्ये मी माहिती सांगितलेली आहे. तुम्हालाही जर असंच सेटिंग फळांची जर करायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ जो आहे तो एक वेळा जाऊन नक्की पाहावा. पाहू शकता चौबाजूने जे आहे ती फळांची सेटिंग जी आहे ती अत्यंत जबरदस्त झाली. एका फांदीला मित्रांनो जबरदस्त अशी सेटिंग झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. इथं जर आपण पाहिलं तर ही पहा, ही जी काडी आहे ती एकच काडीला जे आहे ते एवढे आंबे तुम्हाला पाहायला मिळतील. हे पहा, अतिशय जबरदस्त झालेली आहे. आणि मी सांगू इच्छितो शेतकरी बंधूंनो की ह्या ज्या आंब्याला एवढे जे आंबे आहेत हे सगळेच्या सगळे आपल्याला ठेवायचे नाहीत. कारण की जर एवढे सगळे आंबे जर ठेवले तर याची जी फळांची साईज जी आहे ती कमी होईल. आणि एक नॉर्मली त्याच्या आंब्याच्या पाडानुसार किंवा झाडानुसार जर आपण आंबे ठेवले तर त्याची साईज आणि जे फळं आहेत ते चांगले मोठाले बनत जातील. तुम्ही पाहू शकता खूप सारे पूर्ण चौबाजूने जे आहे तो हे आंबे लागलेले आहेत. म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पाहू शकता. सगळीकडे आंबे एकसारखे लागलेले आहेत आणि नियोजन जे आहे ते अतिशय उत्तम प्रकारे केल्यामुळं हे आंबे आपल्याला पाहायला मिळतात. तुमचीही वाडी असेल किंवा तुम्ही आंबे लावले असतील किंवा जर आंबे लावण्याच्या तयारीत असतील तर आपल्या चॅनलला एक वेळ नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही कोणकोणते आंबे लावलेले आहेत किंवा तुमच्या शेतात तुम्ही असे कोणकोणते आणि कोणकोणत्या जातीचे आंबे आहेत ते खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मलाही समजेल का तुम्ही कोणकोणते जे आंबे आहेत ते तुमच्या शेतामध्ये लावलेले आहेत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. कारण की येणारे जे व्हिडिओ आहेत ते पूर्ण आपल्या आंब्याबद्दल माहिती किंवा शेतीविषयक जी माहिती आहे सगळी तुम्हाला ती त्याच्यामधून मिळणार आहे. आणि तर आजच्या व्हिडिओमध्ये मला वाटतं एवढंच मित्रांनो. तुम्हाला मी आंबा दाखवलेला आहे. आंबा कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. धन्यवाद मित्रांनो.